अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवाला बंदिस्त का असा सवाल खासदार निलेश लंके यांनी प्रशासनाला केलाय। शनी शिंगणापूर येथे अलीकडे करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेमुळे मंदिर परिसरात बंदिस्त वातावरण निर्माण झाल्याची भावना काही भाविकांनी व्यक्त केली आहे। पारंपरिकरित्या देव आहे पण देऊळ नाही आणि घर आहे पण दरवाजे नाही अशी ओळख असलेल्या शिंगणापूरमध्ये आता शनिदेवाला नटबोल्टच्या दरवाजात ठेवण्यात आल्याचा आरोप केला जातोय। शनिवारी मध्यरात्री दर्शनासाठी गेलेल्या काही भाविकांनी सांगितलं की सध्याच्या व्यवस्थेमुळे त्यांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचली आहे। सुरक्षा आणि व्यवस्थेच्या नावाखाली श्रद्धेचा गळा घोटला जातोय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। याबाबत प्रशासन आणि मंदिर ट्रस्टला उद्देशून प्रश्न उपस्थित करताना भाविकांनी विचारलंय की ज्या देवाच्या विश्वासावर येथील लोक आजही आपली घरे उघडी ठेवतात त्याच देवाला लोखंडी पिंजऱ्यात का ठेवलं जातंय? तसेच उघड्यावर असलेले शनिदेवाचं स्थान हेच या क्षेत्राचं वैशिष्ट्य असून त्या परंपरेला धक्का बसत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीनं सीसीटीव्ही, दर्शनाची वेळ आणि अन्य उपाययोजना स्वीकार्य असल्या तरी बंदिस्त स्वरूपाचा पुनर्विचार करावा अशी मागणी भाविकांनी केली आहे। प्रशासनाकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसून पुढील निर्णयाकडे भाविकांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। जय शनिदेव, जय शनिदेव। आज शनी शिंगणापूर या ठिकाणी दर्शनासाठी आल्यानंतर खऱ्या अर्थाने मनाला की ज्या शनी शिंगणापूरमध्ये देव आहे पण देऊळ नाही, घर आहे पण त्या घराला दरवाजे नाही, त्या शनिदेवाला कुठेतरी बंदिस्त केलेलं आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पहिला सण हे गेट या ठिकाणी पाहतो आपण, हे गेटला नट बोल्ट लावून गेट फिट केलेलं आहे। ठीक आहे, तुम्ही मंदिराच्या दर्शनाचा काही टाइम टेबल ठेवू शकता, पण शनिदेवाचं मंदिराचा परिसर असा कुठेतरी गेट बंद करणं, त्या गेटला नट बोल्टने पॅक करणं हे योग्य नाही। कारण या शनिदेवाचं एक आगळं वेगळं महात्म्य आहे। कारण या गावामध्ये घरांना दरवाजा सुद्धा नाही। आज आपण काही ठिकाणी पाहिलं तर फक्त पडदा लावलेला तुम्हाला घर पाहायला मिळतील आणि या देवाच्या जी शिळा आहे त्या शिळेवर कुठलं छत नाही, कुठलंही त्यावर छत टाकलेलं नाही। ऊन वारा असो, पाऊस असो, कुठला पण ऋतूमध्ये तो शनिदेव आपल्या भाविकांसाठी एक उभा आहे। त्यामुळं खऱ्या अर्थाने मी आपणाद्वारे प्रशासनाला सुद्धा उद्या पत्र व्यवहार करणार आहे की या मंदिर परिसरामध्ये असं गेट लावणं योग्य नाही। ठीक आहे, तुम्ही सिक्युरिटी ठेवू शकता, मंदिराच्या दर्शनाचा टायमिंग काही टायमिंग सुद्धा ठेवू शकता, स्वच्छतेच्या कारणानुसार टायमिंग ठेवणं सुद्धा योग्य आहे, पण असं गेट आणि त्या गेटला कुलूप लावणं हे योग्य नाही। त्यामुळं खऱ्या अर्थाने मी या ठिकाणचे ट्रस्टी असो किंवा आज अधिकाऱ्यांकडं आयुक्ताकडे या मंदिराचा कारभार आहे, त्या आयुक्तांना सुद्धा मी प्रार्थना करतो की यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन माझ्या या शनिदेवाला कुठल्या प्रकारचा बंदिस्त करू नये ही त्या ठिकाणी प्रार्थना करतो। जय शनिदेव।